सपोज आता मला असं वाटलं की मला अजित पवारांना बोलवायचं, आय वॉन्ट टू नो की त्यांची डेथ कशी झाली, तर मी बोलवू शकतो का? की ऑटोमॅटिक रायटिंग तू कर ह्या माणसासाठी, पण त्याचा रक्ताचा नातेवाईक कोणीही त्यावेळेला तिथे असला नाही पाहिजे. म्हणजे त्याची आई, त्याची बहीण, भाऊ, आई वडील, नसायला पाहिजे. मुलं सुद्धा बरं. नसायला पाहिजे. तर हे मास्टर सोल म्हणजे नक्की काय असतं आणि ते किती असतं? पण काही लोक रिबर्थ झालेला असताना सुद्धा त्या सोलची ऑटोमॅटिक रायटिंग करतात. बर, मला सांगा की माणूस जिवंत असताना अनेक खरं खरं खोटं तो बोलत असतो, आत्मे खोटं बोलतात. की ज्या लोकांचा सिक्स सेन्स स्ट्रॉंग असतो हम्म. त्यांना तो आत्मा असाही कॉन्टॅक्ट करू शकतो. हो. ओके, की काही सायन्स मिळतात. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की एखादी प्रोसेस मला इथे मध्ये थांबवायची वाटते, नाही तर अरे हा आत्मा जातच नाहीये, असं काही झालंय का? कारण आता ऑटोमॅटिक रायटिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा सुद्धा आम्ही ज्या स्टेप्स फॉलो करतो की आमचं पहिल्यांदा प्रोटेक्शन झालं पाहिजे. ओके, तर मग आम्ही पुढे जाणार ऑन कॉल. तर मी आत्म्याने मला असं सांगितलं की अरे तिला सांग की तिला नाही येणार आहे, कारण ती खूप इमोशनल आहे. ओके, आणि मग ते सांगतात आणि तो म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार मी सांगितलं तर की माझ्या विजनमध्ये मला ते कळतं की तो आत्मा गेलाय. बापरे. ओके. नमस्कार, भविष्यशालाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ, आजच्या गप्पा सुरू करायच्या आधी मला काही बेसिक गोष्टींचं तुम्हाला डिस्क्लेमर द्यावं असं वाटतं की आज हे जे पॉडकास्ट आपण करतोय हे भविष्यशालाच्या इतिहासात नाही, मराठीमध्ये पहिल्यांदा या विषयावरती आपण हे पॉडकास्ट करतोय. सो आजच्या पॉडकास्टचा विषय नीट समजून घ्या, तो नीट जाणून घ्या आणि मगच तो जो काय आत्मसात करायचा तो करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत हा विषय हे बाकायदा एक एस्टॅब्लिश शास्त्र आहे, लोकांना याचे अनुभव येतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणं किंवा कुठल्या बॅड प्रॅक्टिसेस प्रमोट करणं हा या पॉडकास्टचा अजिबात हेतू नाहीये. आणि याच नोटवरती स्वागत करूयात आजच्या आपल्या तज्ज्ञांचं, मार्गदर्शनचं, ॲस्ट्रॉलॉजर अभय गोडसे सरांचं. अभय सर पुण्यामध्ये अनेक वर्ष झाले ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस करतात. KP ज्योतिष त्यांचा हातखंडा आहे, त्यांची स्वतःची वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती अनेक लोकांना कृष्णमूर्ती पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतातच. पण आज अभय सर आपल्याला KP ज्योतिषावरती अजिबात मार्गदर्शन करणार नाहीत. आज ते आपल्याला ऑटोमॅटिक रायटिंग, येस ऑटोमॅटिक रायटिंग हा जो प्रकार आहे, हे जे शास्त्र आहे हे काय आहे, ते कसं वापरायचं असतं, त्याच्यामध्ये काय काय त्याचे डूज अँड डोंट्स आहेत हे सांगायला आलेले आहेत. सो अभय सर, सगळ्यात पहिल्यांदा भविष्यशालाच्या या आमच्या पॉडकास्टच्या मंचावरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि ना भविष्यशालेची मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की आम्ही ना जसं आपण शाळेमध्ये कशी एखादी गोष्ट शिकतो तसा हा आमचा मंच आहे की आपल्या इथल्या ज्या ज्या ही शास्त्र आहेत, या विद्या आहेत, या अगदी बेसिक पासून लोकांना कळाव्यात. त्यामुळे मी आज ऑटोमॅटिक रायटिंग बद्दल तुम्हाला थोडंसं कधीतरी वाटेल की अरे हा फारच सिली प्रश्न विचारतोय, हा खूपच बेसिक प्रश्न विचारतोय, तर प्लीज मी आत्ताच कान धरतो, मला माफ करा. पण मला ह्याच नोटवरती सुरू करायचे की ऑटोमॅटिक रायटिंग हा नक्की प्रकार काय आहे? आता बेसिकली कसं आहे, ऑटोमॅटिक रायटिंग हे आपल्याकडे ऑटोमॅटिक रायटिंग असं म्हटलं तर लोकांना काही कळत नाही. पण मी जर म्हटलं प्लॅनचेट तर लोकांना लगेच कळणार, कारण प्लॅनचेट हा एक खूप वेल नोन टर्म आहे. ओके, माहिती आहे. तर ऑटोमॅटिक रायटिंग इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ प्लॅनचेट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्लॅनचेटमध्ये कसं असायचं की ती अल्फाबेट्स नंबर असायचे, एक ऑब्जेक्ट असायचं जे त्याच्यावरनं नावं नंबर वगैरे दाखवायचे. तर दिस इज मोर फास्ट, म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंग इज मोर फास्ट असं, आणि दॅट इज अ ॲडव्हान्स व्हर्जन. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की जो माणूस ऑटोमॅटिक रायटिंग करतो, आता आपले जे सेन्सेस आहेत, 5 सेन्सेस, तर त्याच्यामधून जो तो आत्मा आहे, तो जो काय आपल्याला सांगतो, ओके, ते आपण क्लायंटला सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात आत्म्याशी जो संवाद आहे तो आपण त्या अल्फाबेट आणि नंबर्समध्ये न करता त्या माणसा थ्रू करतो. म्हणजे आपले जे सेन्सेस आहेत की आपलं ऐकणं, विजन वगैरे जे 5 सेन्सेस आहेत त्यामधनं करतो. पण मग जेव्हा आपण ऑटोमॅटिक रायटिंग म्हणतो तेव्हा यू गाईज बाकायदा तुम्ही काही लिहिता? हो, ॲक्च्युअली त्याच्यामध्ये कसं असतं, रायटिंग म्हणजे त्याच्यात 2 लोक आहेत. काही लोकांच्या ह्याच्यात अक्षरे येतात आणि काही लोक जे आहेत, म्हणजे मी जे करतो त्याच्यामध्ये अक्षर वगैरे काही नाहीत. माझ्या हातात एक पेन असतं आणि समोर एक व्हाईट पेपर असतो, त्याच्यामध्ये लाईन्स येत असतात, पण मला ते विजनमध्ये किंवा हिअरिंगमध्ये ते ऐकायला येत असतं की काय ते आत्म्याचा मेसेज आहे, तो मी सांगतो क्लायंटला ओरली असं. मला त्याच्यावरती तर परत यायचं आहेच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे की
इतक्या वर्ष तुम्ही ज्योतिष सारखा विषय शिकवत आहात, सगळं लोक मी शिकवतोच म्हणतो, कारण जो कोणी तुमच्याकडे येतं त्याला तुम्ही जगणं कसं जगायचं हे शिकवता. कारण काय, यू टेल देम व्हॉट आर द गुड प्रॅक्टिसेस फॉर यू. सो ही सगळी ज्योतिषाची प्रॅक्टिस करत असताना ऑटोमॅटिक रायटिंग सारखी ही जी कला आहे, हे जे शास्त्र आहे, हे का शिकावं असं वाटलं तुम्हाला? ॲक्च्युली कसं आहे, मला माझ्या केसमध्ये सांगायचं तर आधीपासनं ज्या गोष्टी म्हणजे ऑकल सायन्सेस जी आहेत त्याला आपण एक गूढ विद्या किंवा म्हणू शकतो, ह्याची मला खूप आवड होती आधीपासून. तर ॲस्ट्रॉलॉजी इज अ पार्ट ऑफ ऑकल सायन्स. ॲस्ट्रॉलॉजी इज अ ऑकल सायन्स. बरोबर. सो त्याच्यामुळे ते केलं. त्याच्यानंतर एका पॉइंटला मला हे असं कळलं की ऑटोमॅटिक म्हणजे प्लॅनचेट हे मी आधीपासून ऐकलेलं आहे, म्हणजे माझ्या लहानपणी पण मी ऐकलेलं आहे प्लॅनचेट. तेव्हा मला ते असं फार इंटरेस्टिंग वाटायचं की अरे असं पण होऊ शकतं का. पण एक थोडीशी एक भीती असते मनात की कधीतरी की आपलं सगळं आता नीट चाललंय, तर उगा ह्याच्यात कशाला जा, असं थोडी भीती असते. तर ती भीती काही वर्ष होती माझ्या मनात. पण त्याच्यानंतर तो इंटरेस्ट माझा इतका वाढला की नाही मला म्हटलं मला ही विद्या हवीच यायला, म्हणून मी ते शिकलो. आणि जेव्हा मी ते शिकलो तेव्हा ती टोटल भीती माझी गेली. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती का वाटते, तर आपण असं नेहमी म्हणतो की जी एखादी गोष्ट ज्या माणसाला येत नाही त्याची भीती वाटते. बरोबर. म्हणजे सपोज मला मॅथमॅटिक्स येत नाही, तर मला मॅथमॅटिक्सच्या एक्झामला बसायचं मला भीती वाटणार. पण मला येत असेल तर मला भीती नाही वाटणार. तसं बेसिकली जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीतलं ज्ञान मिळतं, तुम्हाला कळतं की हाऊ इट वर्क्स, तेव्हा तुमची भीती जाते. बरोबर. ओके, तर तेच माझ्या बाबतीत झालं. मला जर तुम्हाला सांगायचं असेल की साध्या सोप्या भाषेमध्ये एक ऑटोमॅटिक रायटिंगची प्रोसेस कशी होते, ती किती दिवसांची असते, तर प्लीज थोडंसं सांगा. येस, आधी बेसिकली काय आहे, ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे काय, आत्म्याशी संवाद. म्हणजे जे लोक आत्ता या जगात नाही आहेत त्यांच्याशी जर आपल्याला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर दॅट इज ऑटोमॅटिक रायटिंग. बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, जेव्हा मी ऑटोमॅटिक रायटिंग करतो किंवा एकंदर जे करतात त्याची एक ठरलेल्या स्टेप्स आहेत. म्हणजे की पहिल्यांदा काही एंजल्स असतात, मास्टर्स असतात, त्यांच्याकडनं तुम्हाला आधी परमिशन घ्यावी लागते की अमुक हा जो सोल आहे, ज्या आत्म्याशी मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, वेदर आय एम अलाउड टू कॉन्टॅक्ट. ओके, आणि इफ द आन्सर इज येस, तर आपण तो पुढे जाऊ शकतो. ओके, तर ते झाल्यानंतर जे ॲक्च्युली असते प्रोसेस, त्याच्यामध्ये माझ्या हातात एक पेन असतं, समोर एक व्हाईट पेपर असतो, आणि मी तुम्हाला आता म्हटलं जसं की त्याच्यावर अक्षरं येत नाहीत, पण अशा लाईन्स उमटत असतात. आणि आपले जे आता माझ्या केसमध्ये सांगायचं तर विजन आणि हिअरिंग हे जे दोन सेन्सेस आहेत हे माझे जास्ती स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे मला जे आत्म्याकडनं मेसेज येतात ते ह्याच्यामध्ये येतात, म्हणजे ह्या दोन वेजनी येतात. तर जेव्हा मी ते करतो त्यावेळेला तो आत्मा आल्यानंतर त्याच्याकडनं जो काही मेसेज असेल तो आयदर मला दिसतो किंवा मला ऐकायला येतो, आणि ते मी क्लायंटला सांगतो. अशा तऱ्हेने ते वर्क होतं. पण मला आता एक प्रश्न विचारायचं वाटतं की सिन्स यू मेन्शन की तुमचं विजन आणि हिअरिंग हे दोन सेन्सेस आहेत, सो तुमच्याशी जे आत्मसंवाद साधतात ते ह्याच माध्यमातून साधतात की दुसरे कुठलं पण माध्यमही असू शकतं? नाही, आता कसं आहे, जो माणूस ऑटोमॅटिक रायटिंग करतो, ओके, त्याचे कुठले सेन्सेस स्ट्रॉंग आहेत, म्हणजे जो ऑटोमॅटिक रायटिंग करतो त्याला म्हणतात मीडियम. ओके, तर जो मीडियम जो माणूस आहे त्याचे कुठले सेन्सेस स्ट्रॉंग आहेत. काही लोकांचा टच स्ट्रॉंग असतो, ओके, काही लोकांचं स्मेल स्ट्रॉंग असतो किंवा हे स्ट्रॉंग असतात. तर मग त्यांच्या केसमध्ये त्या थ्रू येतात मेसेजेस. म्हणजे आता एखादा आत्मा असेल तर माझ्या केसमध्ये मला तो विजनमध्ये दिसतो, मग मी क्लायंटला सांगतो की तो असा असा दिसतोय, असं असं आहे, हे आहे, त्यांनी बाबा ब्ल्यू रंगाचे कपडे घातलेत. मग क्लायंट सांगतं की हो, त्यांना ब्ल्यू फार आवडायचा वगैरे वगैरे. तसं ज्याचा स्मेल स्ट्रॉंग आहे किंवा टच जो सेन्स आहे तो स्ट्रॉंग आहे त्याला त्याच्या वाईज येतं. म्हणजे एखादा जर हे असेल, सेंट असेल, परफ्यूम वापरत असेल तर तो येतो त्याला स्मेल की अमुक हा जो आहे परफ्यूम ह्याचा मला स्मेल येतोय. ओके, मग क्लायंट सांगतो की हा मला बरोबर, आमचा तो जो किंवा वडील किंवा आई होते तर तो सेंट वापरायचे किंवा असं. तर माझ्या केसमध्ये विजन आणि हिअरिंग आहे, प्रत्येकाच्या केसमध्ये वेगवेगळं असू शकतं. साधारण टच, स्मेल, टेस्ट, विजन आणि हिअरिंग ह्याच्यामधनं येतं. सो थोडक्यात हे ते माध्यम आहेत की ज्याच्यावरनं जो तुमच्याकडे जो ऑटोमॅटिक रायटिंग करून आलेला आहे, ही कॅन क्रॉस चेक, ही और शी कॅन क्रॉस चेक की खरोखरच तो आत्मा तिथं आलाय की नाही. डेफिनेटली. सो मला एक विचारायचं असं होतं की सपोज आज मला एखाद्या आत्म्याला बोलवायचं, तर माझं त्याच्याशी नातं असणं गरजेचं आहे का? कारण सपोज आता मला असं वाटलं की मला अजित पवारांना बोलवायचं, आय वॉन्ट टू नो की त्यांची डेथ कशी झाली, तर मी बोलवू शकतो का? नाही, कारण कसं आहे, जो माणूस क्लायंट म्हणून माझ्याकडे येतो त्याचं नातं असणं
फारच आवश्यक आहे. म्हणजे अच्छा. मी जर तुम्हाला असं म्हटलं हा. की माझा एक मित्र आहे, हा. ओके, ज्याला तुम्ही अजिबात ओळखत नाही, त्याच्याशी तुम्ही 1 तास गप्पा मारा, तर तुम्ही मारणारच नाही. तुम्ही म्हणाल की कोण आहे, मी ओळखतच नाही ना त्याला, मी का त्याच्याशी गप्पा मारू किंवा मी का सांगू माझ्या गोष्टी त्याला. बरोबर. ओके, त्याच्यामुळे पण ओळखीचा असेल तरच तो आत्मा बोलतो, नाही तर तो आत्मा येत नाही. म्हणजे मी उद्या म्हटलं की तुमचा एखाद्या ABC XYZ आत्म्याशी काही संबंध नाही, माझ्या आजीशी तुम्ही बोला, ओके, तर माझी आजीच नाही बोलणार तुमच्याशी. का जसं आपल्याला इंटरेस्ट पाहिजे तसं आत्म्याला पण इंटरेस्ट पाहिजे आपल्याशी बोलण्यात. कारण आय वॉज अबाउट टू आस्क यू द सेम क्वेश्चन की असं कधी झालंय का की अगदी घरातली लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या एखाद्या आत्म्याशी संपर्क साधायचा आहे, पण तो आत्मा तयार नाहीये बोलायला, असं कधी झालंय? अगदी असं नाही झालं, पण एक केस माझ्याकडे अशी आली होती की जेव्हा मी तुम्हाला आधी म्हटलं की जे मास्टर सोल असतात त्यांना तुम्हाला विचारावं लागतं की वेदर आय एम अलाउड टू कनेक्ट विथ इट. तर तेव्हा मी जेव्हा विचारलं, म्हणजे मी एक केस सांगतो, त्या माणसाने आत्महत्या केली होती आणि त्याची मिसेस आली होती. तर जेव्हा मी विचारलं तेव्हा मला मास्टर सोल म्हणून एक असतात, त्यांनी मला असं सांगितलं की ऑटोमॅटिक रायटिंग तू कर ह्या माणसासाठी, पण त्याचा रक्ताचा नातेवाईक कोणीही त्यावेळेला तिथे असला नाही पाहिजे. म्हणजे त्याची आई, त्याची बहीण, भाऊ, आई वडील नसायला पाहिजे, मुलं सुद्धा नसायला पाहिजे. ओके, बायको चालेल कारण रक्ताचे नातेवाईक नाही. तर असा मेसेज आला. आता असा मेसेज आल्यावर मला पण आश्चर्य वाटलं की अरे असं कसं काय. पण मी मिसेसला सांगितलं, म्हटलं असा मेसेज आहे, सो तुम्हाला जर चालणार असेल तर वी कॅन डू इट असं. तर ती म्हणाली हो चालेल, म्हणून ती एकटी आली. तर मला काहीच कारण माहीत नव्हतं का असं. जेव्हा मी ऑटोमॅटिक रायटिंग करायला घेतलं तेव्हा मला असं कळलं की तो जो माणूस होता आत्मा, त्याची आई, बहीण, भाऊ वगैरे यांच्याशी अजिबातच नव्हतं पटत. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर त्याची मिसेस मला असं म्हणाली की मी ऑफिसला निघाले की आई आणि मुलाची भांडणं सुरू व्हायची. म्हणजे जसं एखादा सासू सुनेचं की नवरा म्हणतो मी ऑफिसला गेलो की या भांडतात, तसं असा तो प्रकार होता. सो त्याच्यामुळे त्या आत्म्यालाच ती माणसं तिथे नको होती, त्याची बायको फक्त चालणार होती. पण हे जे आपण म्हणतो की एकदा आपण शरीर सोडलं, आत्मा झाला की तुम्ही सगळ्या पाश्चातनं मोकळे होतात, पण मग हे असं बघितलं की असं वाटतं की तो आत्मा अजूनही ते रागलोभ धरून ठेवतो. ते असतात ना, कारण कसं आहे, तुमचा आत्मा किती उन्नत आहे ह्याच्यावर आहे ते. तुमची आध्यात्मिक उन्नती खूप चांगली असेल तर ते मग ती गोष्ट वेगळी आहे. पण एक नॉर्मल एखादा माणूस असेल तर त्या गोष्टी तुमच्या बरोबर पुढे जातातच. राग लोभ जे काय असतील नातं, परत नेक्स्ट बर्थ मध्ये पण ते येतं वगैरे, भरपूर गोष्टी आहेत. अच्छा, पण मग असं कधी झालंय का की सपोज मला एखाद्या आत्म्याशी संवाद साधायचा आहे पण तोपर्यंत त्याचं रिबर्थ झालेलं आहे, असं होतं कधी? असं माझ्या बाबतीत मला असं काही केस आलेली नाही आतापर्यंत. पण काही लोक रिबर्थ झालेला असताना सुद्धा त्या सोलशी ऑटोमॅटिक रायटिंग करतात. कारण शेवटी कसं आहे, तो जो सोल आहे, आत्मा आहे, त्याच्याशी तो कनेक्ट होतो. म्हणजे त्याचं सबकॉन्शियस माइंड किंवा जे काय असेल ते. सो त्याच्यामुळे त्या माणसाला माहित पण होत नाही की आपल्याशी कोणी कनेक्ट करते, रिबर्थ झाला असेल. आपण माझ्याकडे तरी अशी केस आलेली नाही. एकाच केसमध्ये असं झालं होतं की तो म्हणजे त्या एका नातेवाईकाने विचारलं एका आत्म्याला की तुझी बायको जी आहे ती आहे का तिथे. तर त्यांनी सांगितलं नाही, माझ्या बायको नाही आहे, तिने रिबर्थ घेतला. एवढं झालेलं आहे. अच्छा. आणि मगाशी तुम्ही एक टर्म वापरली मास्टर सोल. तर हे मास्टर सोल म्हणजे नक्की काय असतं आणि ते किती असतं? नाही, मास्टर सोल म्हणजे जसं एक हेड सोल असतो. म्हणजे आपल्याकडे जसं मुख्यमंत्री असेल किंवा असं की हेड, की त्याला अथॉरिटी असते आणि तो आध्यात्मिक दृष्ट्या नॉर्मल आत्म्यापेक्षा खूप उन्नत असतो, म्हणूनच तो मास्टर सोल होतो. तर असं असतं. दुसरं म्हणजे मास्टर सोल अनेक असू शकतात. ओके, तर आता ह्याच्यामध्ये असं आहे की जो ऑटोमॅटिक रायटिंग माणूस करतोय त्याची आध्यात्मिक लेवल काय आहे ह्याच्यानुसार कुठला मास्टर सोल तुमच्याशी कनेक्ट होणार, दॅट डिपेंड्स. म्हणजे असं पण होऊ शकतं की तुम्ही आज ऑटोमॅटिक रायटिंग चालू केलं, काही दिवसांनी त्या माणसाची आध्यात्मिक उन्नती झाली जो ऑटोमॅटिक रायटर आहे किंवा मीडियम आहे, तर मास्टर सोल कॅन चेंज ऑल्सो. म्हणजे जसं आठवीचा शिक्षक जो आहे तोच तुम्हाला 10वीला नसणार आहे, ओके, किंवा PhD ला नसणार आहे गाईड म्हणून. इट्स सेम लाईक दिस. असं इंटरेस्टिंग आहे. मला आता तुम्ही बोलताना जसं म्हणलं की सपोज एखाद्या जातकाला त्यांनी त्या आत्म्याशी संवाद साधला पण त्याला हवं तशी उत्तरं मिळाली नाही, तर त्यांनी आत्म्याने काही डिरेक्शन दिलं की तुम्ही ही गोष्ट अशी करा, ती गोष्ट तशी करा. नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा त्या आत्म्याशी संवाद साधायचा झाला तर हे आपण किती वेळा करू शकतो ही प्रोसेस? नाही, असं काही त्याला काही असं नंबरची काही लिमिट नाहीये.
तुम्ही अनेक वेळा करू शकता. फक्त असं आहे की लोकांना असं वाटतं की आत्म्याला बोलवायचं म्हणजे नुसत्या काहीतरी गप्पा मारायच्या हवा पाण्याच्या. तर आत्मा कधी हवा पाण्याच्या गप्पा मारत नाही. म्हणजे की आता खूप उकडतंय, आता खूप थंडी वाजते, बाकी कसं काय वगैरे असलं काही बोलत नाही आत्मा. काही मेसेज म्हणजे काही सांगण्यासारख्या गोष्टी असतील तरच आत्मा बोलतो. म्हणजे असं आहे की सपोज एखाद्या माणसाला त्याच्या आईशी कनेक्ट करायचंय, लेट अस से फॉर एक्झाम्पल. तर आज समजा तो आला, त्याने आईशी कनेक्ट केलं, ABC मेसेजेस आले, उत्तर मिळाले, तो गेला. 3 वर्षांनी त्याला असं वाटलं की नाही, आणखीन एक गोष्ट आहे ज्यासाठी मला आईशी कॉन्टॅक्ट करायचं, ही कॅन अगेन कनेक्टेड. असं काही त्याचा रूल नाहीये की तुम्ही एकदा कनेक्ट केलं की बाबा 1 वर्ष नाही करू शकत किंवा असं काही नाहीये. आणखीन एक मिसअंडरस्टँडिंग, खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे, जे लोकांना असं वाटतं, म्हणजे ऑडियन्सला पण नक्कीच डेफिनेटली असं खूप लोकांना वाटत असेल की आपण जेव्हा आत्म्याशी कनेक्ट करतो तेव्हा सारखं सारखं कनेक्ट केल्यामुळे आत्म्याला त्रास होतो. ओके, असंही खूप लोकांना वाटतं. तर हे मिथ आहे, हे खोटं आहे, असं काही नसतं. उलट त्या आत्म्याकडे काही गोष्टी सांगण्यासारख्या असतील तर त्याला त्या सांगायच्याच असतात तुम्हाला. ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, थोडंसं आणखीन एक स्टेप जर मी पुढे गेलो तर असं आहे की ज्या लोकांचा 6th सेन्स स्ट्रॉंग असतो त्यांना तो आत्मा असाही कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके, की काही साईन्स मिळतात की मला आत्ता खूप आईची आठवण येते, किंवा तो कुठला स्मेल आला, किंवा मी झोपलोय आणि मला ती दिसली स्वप्नात, तिने येऊन सांगितलं की बाबा जॉबची काळजी घे, किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल, असं पण येतात. पण एकूण लोकांची काय तेवढं नसतं. सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिक रायटिंग इज रिक्वायर्ड. ओके, आता तुम्ही काही प्रश्न मेन्शन केलेत, पण तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज काय दिसतं की लोक कोणकोणत्या प्रकारची प्रश्न आत्म्यांना विचारतात? नाही, आता एखादी गोष्ट त्या माणसासंबंधी राहून गेलेली जी असते, म्हणजे आता एक सांगतो की माझ्याकडे एका आजींसाठी मी केलं होतं. त्याची एक वेगळी स्टोरी आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगतो. तर त्या आजींसाठी मी कनेक्ट केलं होतं. त्यांची मुलगी आली होती. तर त्या मुलीने हा प्रश्न विचारला की आईला तिच्या, की तू तुझं मंगळसूत्र सुनेला आपणून दिलंस की तिने स्वतःहून घेतलं. देवा, इथपासनं अनेक गोष्टी होऊ शकतात की एक माणूस ज्यांनी आत्महत्या केली होती, मी सांगितलं मगाशी, की त्याचं घर होतं त्याच्या नावावर. तर बायकोला असा प्रश्न पडला की हे माझ्या नवऱ्याने घेतलेलं घर आहे, हे मी विकावं की न विकावं. ओके, ह्याच्याबद्दल तिच्या ह्याच्यात ड्युअल माइंड होतं की काय करायचं, की त्यांना ते चालेल न चालेल, आवडेल न आवडेल. तर असे पण प्रश्न असतात. पण अगदी लहानपासून काही प्रश्न असू शकतात. फक्त एकच आहे, ती त्या माणसाशी संबंधी पाहिजे. आत्मा तुम्हाला भविष्य नाही सांगत. म्हणजे तुम्ही आलात आणि आईला विचारलं तरी माझ्या जॉबचं काय होणार वगैरे, तर ते सांगेल असं नाही. फक्त आत्म्याला थोडंसं नियर फ्युचर मधल्या गोष्टी कळतात की बाबा पुढच्या साधारण 3 महिन्यात किंवा असं काही होऊ शकतं, किंवा ते त्याची जरा केअर घे, आणि त्याच्याशी कनेक्टेड गोष्टी असतील तर, जसं आता तुम्ही तो घराचा मुद्दा म्हणतो की हे घर विकलं जाईल का, तर दॅट ही कॅन से. नाही, इव्हन अदरवाईज ऑल्सो. म्हणजे जो मुलगा आहे, समजा मुलगा आईशी कनेक्ट करायला आलाय फॉर एक्झाम्पल, तर आईच्या ह्याच्यात असं पण मला एक केसमध्ये असं पण आला होता मेसेज की त्यांनी सांगितलं की तुम्ही घर घेताय, पण तुमचं घर वगैरे होईल, पण ॲग्रीमेंट करताना बी केअरफुल, काहीतरी त्रास होऊ शकतो. आणि त्याप्रमाणे तो झाला, पण एव्हरीथिंग वेंट वेल, सगळं झालं त्यांचं. पण असं काही गोष्टी होऊ शकतात थोड्याफार नियर फ्युचर. मला सांगा की माणूस जिवंत असताना अनेक खरं खोटं तो बोलत असतो, आत्मे खोटं बोलतात? नाही, आत्मे जनरली खोटं नाही बोलत. आता ह्याच्यात सुद्धा कसं आहे, त्या आत्म्याची लेवल काय आहे. आता खूपच जर लोअर ग्रेडचा आत्मा असेल ना, तर तो खोटं बोलू शकतो. ओके, पण एक साधारण एक ॲव्हरेज लेवल किंवा अबाऊ ॲव्हरेज असेल तर जनरली आत्मा खोटं बोलत नाही. मी हे सगळं विचारायचं रिझन काय तुम्हाला सांगतो, की जेव्हा एक 80s 90sच्या काळामध्ये जेव्हा प्लॅनचेट ही संकल्पना कळली, तर एका पॉइंट नंतर ना त्याचा खूप एक म्हणतो ना, खूप एक हास्यास्पद झालं, एक बाजारीकरण झालं त्याचं, की बाबा 4 लोक बोट ठेवतात आणि मग त्यांना हवं तसं ह्या गोष्टी करतात. सो डू यू फील की प्लॅनचेटमुळे थोडंसं ऑटोमॅटिक रायटिंगकडे बघायचं लोकांचा दृष्टिकोन बदललाय? नाही, आता कसं आहे, प्लॅनचेटमुळे बदललाय असं मी नाही म्हणणार. ऑटोमॅटिक रायटिंग हे कन्सेप्टच अजून खूप लोकांना माहिती नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप लोकांना माहिती नाही. प्लॅनचेट विषयी अशी मिसअंडरस्टँडिंग आहेत की बेसिकली प्लॅनचेट हे म्हणजे की चला आम्ही असंच बसलो होतो रात्री आणि पण ऍक्च्युली असं करणं खूप धोकादायक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, कारण आता ऑटोमॅटिक रायटिंग जेव्हा करायचं असतं तेव्हा सुद्धा आम्ही ज्या स्टेप्स फॉलो करतो की आमचं पहिल्यांदा प्रोटेक्शन झालं पाहिजे. ओके, तर मग आम्ही पुढे जाणार. म्हणजे एखादा डॉक्टर आहे, जसं इन
केस ऑफ कोविड, ओके, की डॉक्टरला आपली काळजी आधी घ्यायची आहे, मग पेशंटला ट्रीट करायचं. इट सेम लाईक दिस. तर त्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या फॉलो करून करणं हे ॲडवायझेबल आहे. ही गंमत नाही आहे. कारण काही वेळेला असं होऊ शकतं की एखादा लो ग्रेडचा आत्मा जर एंटर झाला किंवा कनेक्ट झाला तर मग तो तुम्हाला खूप त्रास पण देऊ शकतो. मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की अनेक, आता मी सध्या या भविष्यशाळेच्या मध्ये अनेक ज्योतिषांची गप्पा मारतो, तेव्हा प्रत्येक म्हणजे ऑन अन ॲव्हरेज मला इच अँड एव्हरी ज्योतिषाने ह्यांनी सांगितलं की अनेक लोक येतात की जे असं क्रॉस चेक करतात, की त्यांना माहिती असते ही गोष्ट घडून गेली आहे. तुम्ही सुद्धा ज्योतिषची प्रॅक्टिस करता, त्यामुळे तुम्हालाही माहिती असेल की अनेक लोक अशी फिरकी घ्यायला म्हणून येतात. सो ऑटोमॅटिक रायटिंगच्या बाबतीत असे कधी किस्से आलेत का तुमच्यावर? नाही, ह्याच्यामध्ये कसं असतं ऑटोमॅटिक रायटिंगमध्ये ना, म्हणजे असंच असतं की जेव्हा आत्मा येतो, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मला ABC माणसाची कॉन्टॅक्ट करायचं आहे, मास्टर सोलकडनं मी घेतली परमिशन की मी करू शकतो. आता जेव्हा ऑटोमॅटिक रायटिंग स्टार्ट होतं आणि मास्टर सोल, बरं त्याच्यात सुद्धा कसं असतं की तुम्ही डायरेक्ट त्या आत्म्याला इन्व्हाइट नाही करायचं, तुम्ही मास्टर सोलना सांगायचं की आता ह्या आत्म्याला तुम्ही इन्व्हाइट करा. ओके, आपण फक्त हे काम करायचं आहे, आपण आत्म्याला ये जा वगैरे काही सांगायचं नाही. ओके, ती आपली अथॉरिटी नाही असं आपण म्हणू शकतो. तर जेव्हा तो तुम्ही सांगता आणि तो आत्मा येतो, पहिल्यांदी तो आत्माच काय काय खूप गोष्टी सांगतो त्या, म्हणजे की म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल जसं सांगतो की एका केसमध्ये मला असं सांगितलं होतं त्यांनी की तो आला आत्मा, मला दिसला तो, आणि त्यांनी असं दाखवलं की मला खूप घाम येतोय, प्रचंड घाम येतोय, भिजलाय घामाने जवळजवळ. हे 2 मिनिटात 1 मिनिट त्यांनी मला दाखवलं. तर तेव्हा मी मिसेसला म्हटलं की त्यांना खूप घाम यायचा का, कारण ते खूप घाम दाखवत आहेत. तर ती म्हणाली हो, त्यांना भरपूर घाम यायचा. ओके, त्याच्यानंतर एक त्यांनी मला सांगितलं की असे लूज शर्ट आणि लूज पॅन्ट घातले, म्हणजे एक साईज मोठा घातलाय थोडक्यात, असं मला दाखवलं. तर परत मी त्यांना विचारलं की म्हटलं असे लूज दाखवत आहेत कपडे, तर ते म्हणाले हो, ते ऑलवेज एक साईज लूज घालायचे. तर ह्या अशा अनेक गोष्टी असतात जे आत्माच सांगतो. हे का सांगतो, तर तोच आहे याची खात्री पटावी क्लायंटला. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणलं होतं ना की आम्ही हे शास्त्र आणि खात्रीपूर्वक का म्हणतोय, कारण हे हवेतल्या गोष्टी नाहीये. तुम्हाला ज्या आत्म्याशी संवाद साधायचा तो जेन्युअनली तिथे येतो आणि तो ह्या सायन्स दाखवतो की मी तोच आहे, तरच तुम्ही पुढे तो संवाद साधू शकता. मला एक सांगा सर, की ही जी सगळी तुमची ऑटोमॅटिक रायटिंगची प्रोसेस आहे, की एक माणूस तुमच्याकडे येतो, तुम्ही मास्टर सोलकडनं परमिशन घेता, मग तुम्ही त्याच्याशी संवाद साधता, ह्या सगळ्या किती दिवसांची ही प्रोसेस असते साधारण? नाही, असं काही नसतं. आता समजा कसं आहे की सपोज एखादा माणूस, त्यांनी मला सांगितलं, तर मला ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी लागतात. त्या माणसाचं नाव लागतं, संपूर्ण नाव, त्याच्यानंतर तो गेला त्याची तारीख लागते, आणि त्या माणसाचा लेटेस्ट फोटो जो काही अवेलेबल असतो, ते 3 गोष्टी लागतात. या 3 गोष्टी आल्यानंतर मी मास्टर जे आहे सोल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्याकडनं जर परमिशन आली तर लगेच डू इट. वी कॅन डू इट. म्हणजे असं काही त्याला काही नियम नाहीये की बाबा आता 8 दिवस थांबायला पाहिजे वगैरे, असं काही नाही. हा, मास्टर सोलकडनं काय मेसेज आला की आत्ता नको किंवा काय असं झालं तर, पण नाही, म्हणजे मी कुठल्या अंगाने म्हणलं की आज जेव्हा तुमच्याकडे लोक ज्योतिषाचं मार्गदर्शन घ्यायला येतात, ते पत्रिका घेऊन येतात, जे बघून आपण लगेच उत्तर देऊ शकतो. पण इथे ऑटोमॅटिक रायटिंग इट्स कम्प्लिटली डिपेंडंट 2 महत्वाच्या गोष्टी, एक तर तुमचं मास्टर सोल आणि तो ऍक्च्युअल सोल. सो त्याची परमिशन लगेच मिळणं न मिळणं, इट्स अ टीडियस थिंग. नाही, ते काय वेळखाऊ नाहीये, पण आमचा म्हणजे म्युच्युअल टाइम कधी आहे की बाबा, आता कसं आहे ऑटोमॅटिक रायटिंग आणि ऍस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन मध्ये डिफरन्स असं आहे की ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये भरपूर एनर्जी लागते माझी. ओके, सो आता माझ्या एक्सपिरियन्स नुसार एक ऑटोमॅटिक रायटिंगचं जे असतं सेशन, ते 1.5 ते 2 तास चालतं ऑन अन ॲव्हरेज. बापरे. हा म्हणजे सगळ्यात जास्ती चाललेलं 3 hours आहे सेशन. ओके, म्हणजे पण साधारण 1.5 ते 2 तास चालतं. या 2 तासामध्ये माझी एनर्जी खूप लागते, त्याच्यामुळे माझी एनर्जी इंटॅक्ट असणं आधी गरजेचं आहे. ओके, की मीच दिवसभर खूप दमलोय आणि मग मी करायला घेतोय, तर म्हणजे ते नाही होऊ शकत. सो तो एक पॉईंट लागतो. आणि दुसरं म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंगमध्ये अशी ठरलेली वेळ वगैरे काही नसते की बाबा तुम्ही ह्याच वेळेला केलं पाहिजे वगैरे, पण शक्यतो डे टाइम मध्येच करायचं असतं. म्हणजे अंधार झाल्यावर, म्हणजे आफ्टर सनसेट शक्यतो करायचं नाही, कारण निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात त्या जास्ती ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे निगेटिव्ह आत्मे जास्ती ऍक्टिव्हेट होतात त्यावेळेला. इव्हन आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, जेव्हा ऑटोमॅटिक रायटिंग आम्ही करतो तेव्हा बाजूला एक काहीतरी अग्नी असतो, म्हणजे मेणबत्ती किंवा असं काहीतरी. ओके, की ते त्यासाठीच असतं की एक पॉझिटिव्हिटी इंटॅक्ट राहावी. करेक्ट. पण मला आता ह्याच नोटवरती तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की जेव्हा तुम्ही ज्योतिषाची प्रॅक्टिस करताय तेव्हा तुमची सुद्धा एक स्वतःची साधना असते की
आपण आपली स्वतःची, कारण युअर डे स्टार्ट विथ समबडीज प्रॉब्लेम, युअर डे एंड विथ समबडीज प्रॉब्लेम ओनली. सो ऑटोमॅटिक रायटिंग करताना वेन यू ऍक्ट ऍज अ मीडियम, तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होतात आणि तुम्ही स्वतःची कशी सॅनिटी जपता याच्यामध्ये? ऍक्च्युली माझ्या बाबतीत खरं सांगायचं कसं असतं की जेव्हा तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन करता, ऑटोमॅटिक रायटिंग करता, अशा कुठल्याही फील्डमध्ये करता, त्यावेळेला तुम्ही ते ऑब्जेक्टिव्हली घेतलं पाहिजे. तुम्ही केसमध्ये जर इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाला तर देर इज अ प्रॉब्लेम. क्या बात. म्हणजे उद्या डॉक्टर आहे आणि तो त्याला ऑपरेशन करायचं आहे आणि तो जर इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाला तर दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, तर ॲज अ थर्ड पर्सन ऑब्जेक्टिव्हली ते करायचं. स्टार्ट झाल्यानंतर एंड झालं की तुम्ही त्यातनं बाहेर येता, काहीही त्याच्यात अडकायचं नाही इमोशनली. ओके, हा तुमचे अगदी क्लोज कोणी असतील तर थोडंफार होऊ शकतं, पण अदरवाईज त्याच्यात अडकायचं नाही. हा एक पॉईंट. दुसरी गोष्ट म्हणजे ना, त्याचे मी जे मगाशी म्हटलं की सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला प्रॉपर फॉलो कराव्या लागतात. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही ते ऑटोमॅटिक रायटिंग सेशन एंड करता तेव्हा जे काय एनर्जी कनेक्ट झालेली आहे ती प्रॉपर कट करणे, म्हणजे त्यातला जो निगेटिव्ह एनर्जीचा आहे तो कट करणे, त्याची पण एक स्टेप आहे, प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस व्यवस्थित फॉलो करणे. म्हणजे मी जेव्हा ते करतो ना, जेव्हा मी ते कट करतो तेव्हा माझं मानसिक समाधान होत नाही तोपर्यंत मी ती प्रोसेस करतो. मग ती 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट वॉट एव्हर झाले, मला वाटलं पाहिजे की हे सगळं ब्रेक झालंय. ओके, आय एम ओके. असं मला तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये विचारायचं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस म्हणून तुम्हाला त्रास नाही होत का हे सगळे? कारण एक व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा त्याच्याशी कनेक्टेड जे रागलोभ आहेत हे संपत नाहीये. त्याला जे विचारायचे प्रश्न आहेत, त्याला जी द्यायची उत्तरं आहेत ती संपतच नाहीये. तर ह्याचा कधी त्रास नाही होत का? नाही, मला त्रास होत नाही, कारण तो आधीपासून कदाचित मी ॲस्ट्रॉलॉजर खूप वर्ष प्रॅक्टिस करतोय म्हणूनही ते आपलं एक माइंडसेट होतो तयार. जसा एक डॉक्टर आहे त्याच्याकडे लोक आजारच घेऊन येणार, मग तो काही इमोशन अरे बारे असं झालं का असं काही म्हणणार नाही. तो ऑब्जेक्टिव्हली ट्रीट करेल, बरा झाला उत्तम आहे, गुड, असं. त्यामुळे इमोशनली इन्व्हॉल्वमेंट तशी नाही, काही त्रास तसा होत नाही काही. अभय सर, मला पुन्हा एकदा ना या प्रोसेसकडे यायचंय. मला जसजशी ही प्रोसेस अंडरस्टँड होते तसं मला त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी आणि प्रश्न येत आहेत. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की एखादी प्रोसेस मला इथं मध्ये थांबवायची वाटते, नाही तर अरे हा आत्मा जातच नाहीये, असं काही झालंय का? नाही, आता खूप लोकांना हा असतो प्रश्न. मला आतापर्यंत खूप लोकांनी असं विचारलंय की तो आलेला आत्मा नाहीच गेला तर. ओके, तर आधी एक जसं मी तुम्हाला आता म्हटलं मगाशी की आपण त्या आत्म्याला इन्व्हाइट पण करत नाही आणि जा म्हणून पण आपण सांगत नाही. मास्टर सोल जो आहे त्यांना आपण सांगायचं असतं की ह्या आत्म्याशी मला कनेक्ट करा, मग ते आत्म्याला बोलवतात. आणि जेव्हा जा म्हणून सांगायचं असतं, सगळं सेशन संपलं म्हणजे मी क्लायंटला विचारतो आणखीन काही विचारायचं आहे का, क्लायंटने सांगितलं की नाही, मग मी आत्म्याला विचारतो की काही आणखीन काही मेसेज आहे का, नाही, ओके, मग मी मास्टर सोल जे आहेत त्यांना सांगतो की आमचं सेशन झालंय, तुम्ही त्याला जायला सांगा. ओके, आणि मग ते सांगतात आणि तो म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार मी सांगितलं तर की माझ्या विजनमध्ये मला ते कळतं की तो आत्मा गेलाय. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जस्ट इमॅजिन की तुम्ही एक फिल्म बघितलीत, ओके, आणि नंतर तुम्ही ती आठवताय ती फिल्म, फॉर एक्झाम्पल तुम्ही आठवला तो सीन आणि मग कट झाला, सीन संपला, तुम्हाला कळलं की आता तुम्ही सीन आठवत नाहीये, ते गेलं ते. ओके, तसं ते तो गेला किंवा आता तो गेलाय हे मला कळतं. ओके, समहाव असं. आणखीन एक त्याच्यात गोष्ट असते की गंमत सांगतो मी तुम्हाला. एका केसमध्ये असं झालं, मी नेहमी तसं आत्म्याला सांगायचो की जा मास्टर सोल सांगायचं, जा आणि जातो. तर एका केसमध्ये असं झालं की मी सगळं झालं सेशन, मी मास्टर सोलना सांगणार की आत्म्याला जा म्हणून सांगा, तर आत्म्यानेच मला विचारलं जाऊ का म्हणून. अरे बापरे, म्हणजे त्याला कळलं की सगळे प्रश्न विचारून म्हणजे अतिशय एका मुलीचे जे होते वडील त्यांच्यासाठी केलं होतं तिने. तर अतिशय शांत आत्मा, एकदमच शांत. त्यांनी सगळं सेशन झाल्यावर मला असं विचारलं जाऊ का, म्हटलं जा, म्हणजे मास्टर सोलनं सांगितलं की जा असं. वा, किती छान. अनेकदा लोक आत्म्यांशी का संवाद साधतात, कारण त्यांना त्यांच्या फायद्याची उत्तरं त्या आत्म्याकडनं ऐकायची असतात. ओके, पण त्या आत्म्याने जर तशी उत्तरं नाही दिली तर हाऊ पीपल टेक दॅट अँड हाऊ यू हँडल दॅट? असं माझा तरी एक्सपिरियन्स नाहीये, आतापर्यंतचा एक्सपिरियन्स नाहीये माझा की जेव्हा तो क्लायंट येतो आणि काही विचारतो त्याची उत्तरं येतात. फक्त आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, गंमत सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आत्मा म्हणजे काय, माणसाचा आत्मा असतो. ओके, जशी माणसं असतात तसेच आत्मे असतात. म्हणजे आता एक आत्मा असा होता जो अबोल. ओके, म्हणजे मी नॉर्मल करताना मेसेजेसचा जो हे असतो स्पीड तो एकदम स्लो झालेला, एक मेसेज त्याच्या पुढे काहीच नाही. ओके, तर असं खूप स्लो चाललं होतं. तो आत्मा काही सांगायलाच तयार नाही बेसिकली. आता आय डोंट नो द रिझन. ओके, पण मग हळूहळू नंतर त्यांनी सगळे मेसेजची उत्तरं दिली, पण त्यांनी वेळ खूप घेतला.
काही आत्मे खूप बोलतात. म्हणजे एक जे होतं ना सेशन एका आजींचं होतं आणि मी त्यांना सांगत होतो की तुम्ही लिहून घ्या जे मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे मी तुम्हाला सांगेन तुम्हाला आठवणार नाही, नंतर लिहून घ्या. तर ते इतक्या फास्ट सांगत होता तो आत्मा की त्या बाईला लिहून घ्यायला अडचण निर्माण झाली, एवढ्या So, फास्ट. तेवढा फास्ट तुम्ही सुद्धा सांगत एवढ्या होते. फास्ट मी सांगतो कारण मला ते येतंय ना. ओ. मी धडाधड इथून 1-2 वाक्य येतात, असं आहे तसं आहे तसं आहे, मी सगळं सांगतोय धडाधड 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 असं असं, म्हणजे ते ते त्या आत्म्यावर अवलंबून आहे. ओके. जेव्हा तुम्ही ही सगळी प्रोसेस सगळी शिकलात, तेव्हा तुम्हाला माहिती होतं का की आपल्याला एवढं कस लागणार आहे, नाहीतर वर यू मेंटली प्रिपेअर्ड फॉर इट? म्हणजे मला ते माहीत होतं की हे त्रासदायक असतं, याच्यामध्ये एनर्जी खूप जास्ती लावावं लागते. इव्हन ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशनपेक्षा जास्ती एनर्जी याच्यामध्ये लावावी लागते. तुमच्या ब्रेनची एनर्जी जी आहे ना ती खूप जास्ती लावावी लागते. देन डू यू So, थिंक जेवढे पटकन लोक ॲस्ट्रॉलॉजी आणि ह्या गोष्टी शिकतात, ऑटोमॅटिक रायटिंग कोणीही शिकू शकतो का, देर शुड बी अ चोजन पीपल फॉर? नाही, कसं आहे बेसिकली तुमचे जो सिक्स सेन्स आहे, ओके, तो जितका स्ट्रॉंग असेल, ओके, आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड जितकं ॲक्टिव्ह असेल तितकं तुम्हाला फास्ट शिकता येईल. आता ह्याच्यात पण एक गंमत सांगतो. एक अमेरिकेचा एक क्लायंट होते ते, आणि म्हणजे नवरा बायको आणि तो नवऱ्याचे जे वडील होते, म्हणजे त्या मुलाचे वडील, त्यांच्यासाठी सेशन होतं. तर त्याच्यामध्ये त्याची मिसेस, मी जे सांगितलं आणि ते बघितलं सेशन, म्हणजे काय जी इम्प्रेस झाली आहे, ती म्हणाली की दिस इज मॅजिक, हे म्हणजे होऊच शकत नाही, तुम्हाला काहीच माहित नाही ना त्या माणसाबद्दल. बरोबर आहे. तर तेव्हा ती म्हणाली की मला हे शिकण्यात इंटरेस्ट आहे, तर मला शिकायचं. तर आत्मा, म्हणजे हे सेशन चालू असतानाच ती मला म्हणाली ऑन कॉल. तर मी आत्म्याने मला असं सांगितलं की अरे तिला सांग की तिला नाही येणार आहे, कारण ती खूप इमोशनल आहे. ओके, असं आत्म्याने मला सांगितलं. आता त्याने सांगितल्यावर मला सांगणं भाग आहे. तर मग मी सांगितलं की म्हटलं ते असं असं म्हणतायत की तुम्ही शिका पण तुम्हाला येणार नाही, असं ते म्हणतायत, मला काहीच माहित नाही असं. आणि खरोखर तसं घडलं. त्याच्यानंतर ते सगळं झालं सेशन, आणि ती मला म्हणाली की मला शिकायचं आहे. मग मी एक जे शिकवतात त्यांचा नंबर दिला की बाबा द्या तू कर. तर तो क्लासच होईना, म्हणजे ते जे सेशन आहे त्यांचं शिकण्याची ते होईच ना. ती बाई 3 महिने बोर झाली, कंटाळली, आणि तिने सांगितलं की हे राहून दे सगळं, मला नाही माझ्याच्याने नाही होणार हे. आणि हे नंतर तिने मला सांगितलं, तेव्हा मी तिला सांगितलं बघा तुमचं जो सोल होता त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला. वा. मला एक या गोष्टीची क्लॅरिटी सगळ्या व्ह्युअर्सला पण त्याची, हे तुम्ही सांगितलं जास्त चांगलं होईल. तुमची ॲस्ट्रॉलॉजीची प्रॅक्टिस आणि ऑटोमॅटिक रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस, पण ह्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही ना? नाही, काहीच नाही. कसं आहे, पत्रिका हा जो विषय आहे ना, तो जन्म आणि मृत्यू ह्याच्यामधला आहे. वा. मृत्यू झाल्यानंतर पत्रिकेचा काही संबंध नाही. ओके, काहीच संबंध नाही त्याचा. ओके, मला आता गप्पांच्या आपल्या एंडकडे जायचंय, आणि मला तुम्हाला विचारायचंय की एवढ्या सगळ्या तुम्ही ऑटोमॅटिक रायटिंग आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहात, पण डू यू रिअली फील की अजून महाराष्ट्र किंवा आपल्या मराठी प्रांतामध्ये ही कला अजून फार लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीये का? आहेत लोक? नाही, महाराष्ट्रामध्ये खूपच. मी आता तुम्हाला सांगितलं ना की प्लॅनचेट म्हटलं महाराष्ट्रामध्ये माहिती आहे, पण ऑटोमॅटिक रायटिंग म्हणा लोकांना नाही कळणार. ओके, आणि मग प्लॅनचेट विषयी ते असं एक जे डोक्यात आहे की तो आत्मा जातच नाही, मग उगाच कशाला ते भानगडीत पडा, काय माहिती मेसेजेस खरे येतात आणि हे जे असतं ना की रॅन्डम आत्म्यालाच बोलवा. मला खास करून कधी आठवतं माहिती का, दाभोळकरांचं तेव्हा प्लॅनचेटवरती दाभोळकर आले ते, हा खूप हिट किस्सा आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप डोळस पद्धतीने बघायला पाहिजे. सो गोईंग अहेड, मी हे प्रत्येकच माझ्याकडे जो गेस्ट येतो त्यांच्या प्रत्येक शास्त्राबद्दल विचारत असतो. हे तुम्हाला काय वाटतं, लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करायला पाहिजे? नाही, आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो माणूस आता तुमच्यात नाहीये त्या संबंधित काही गोष्टी असतील. जसं मी आता म्हटलं की त्या मिसेसने एका मला विचारलं होतं की माझ्या नवऱ्याचं घर आहे, तर मी विकू का नको विकू. तिला हे कळेना की त्यांना आवडेल नाही आवडेल वगैरे वगैरे, अशा गोष्टी असतात. बऱ्याचशा गोष्टी ज्याची उत्तरं फक्त आत्मा देऊ शकतो. आता एक केस मी तुम्हाला असे सांगतो की म्हणजे फारच तेव्हा मला जरा इमोशनली थोडं वाटलं होतं, तुम्ही जे मला विचारलं ते, की त्या माणसाचा मृत्यू कसा झाला हेच त्या बाईला कळलं नाही. म्हणजे कसं झालं की तिला एक फोन आला की तुमच्या मिस्टरांचा एक काहीतरी ऍक्सिडेंट झाला, कुठून तरी पडलेत आणि ते ICU मध्ये लगेच या अमुक हॉस्पिटलला. ती बाई गेली, त्यावेळेला ती गेली आणि त्यांची डेथ झाली लगेच. ओके, तर आता तिला सगळ्या गोष्टी ऐकीव कळल्या की ते कुठून तरी फर्स्ट फ्लोअरवरनं उतरत होते तेव्हा पडले. बरं, फर्स्ट फ्लोअरवरनं का उतरतील,
म्हणजे त्यांनी आत्महत्या वगैरे असं तर काही नव्हतं, असे बरेच प्रश्न होते. तर मग आता ह्याची उत्तरं देणार कोण? बरोबर. ओके, मग ती बाई आली माझ्याकडे. तर ते जे आहे सेशन, ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी त्या आत्म्याने सांगितल्या की काय झालं एक्झॅक्टली, ओके, आणि कसं झालं. आता ह्याचं परत व्हॅलिडेशन म्हणजे कसं, तर जो आत्मा आला पहिल्यांदा त्यांनी मला असं दाखवलं की खूप आत्मविश्वास आहे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकता तुम्ही, असा मला तो फील आला. ओके, तर मी तिला विचारलं की म्हटलं यांची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय होती का, म्हणजे काइंड ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स. ती म्हणाली हो, ते असं एकदम ओव्हर कॉन्फिडंट होते वगैरे. नंतर त्यांनी मला दाखवलं की मी ब्ल्यू रंगाचं शर्ट आणि पॅन्ट घातली आहे आणि मी एके ठिकाणी आहे, ते थोडंसं असं क्लब टाईप म्हणू शकता तुम्ही, असं काहीतरी होतं. तर तिथे मी आहे आणि तिथे मारामारी झाली. मारामारी झाली म्हणजे त्या माणसाचं आर्थिक देणं होतं, ओके, ते त्यांनी दिलं नाही म्हणून काहीतरी मारामारी झाली आणि त्याच्यात त्याला त्या माणसांनी फर्स्ट फ्लोअरवरनं खाली ढकलला असं आत्म्याने सांगितलं. ओके, आणि मला त्यांनी एक पाईप दाखवला, पाईप म्हणजे असा पाण्याचा पाईप खाली जाताना जाड. तर मी म्हटलं की पाईप दिसतोय म्हटलं काहीतरी. तर ती म्हणाली हो, तो याचा एक मित्र मला म्हणाला की तो पाईपवरनं उतरायचा प्रयत्न करताना पडला. अरे बाप. आता तो का तसं करत होतं काही माहिती नाही, पण असं सगळं सांगितलं. मग त्याच्यात ती सगळी जी वर्णनं आली ती सगळी मॅच झाल्यावर त्या बाईची खात्री पडली की होय असंच झालं असणार. आणि हा आपलाच नवरा जो आहे तोच आहे. म्हणजे त्यांनी कुठल्या बेल्ट कुठला घालायचा, म्हणजे एक थिन बेल्ट दाखवला मला, ओके, घातलेला, तर ते पण निघालं करेक्ट वगैरे. भरपूर गोष्टी, जॅकेट घातलेलं, भरपूर त्या आत्म्याची काय काय त्यांनी गोष्टी सांगितल्या असं. पण मला तेच हे होतं की मग लोकांनी कधी असं निगेटिव्ह पद्धतीने तुम्हाला अप्रोच केलं का, की एखाद्या निगेटिव्ह पद्धतीने आम्हाला ह्या आत्म्याशी संवाद साधायचा, असं कधी काय झालंय? निगेटिव्ह पद्धतीने हा, म्हणजे त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे वगैरे असं नाही, आतापर्यंत तरी असं नाही झालेलं. व्हेरी गुड. आणि तसं करूही पण नाही. हा, आणि मग त्याच्यामध्ये समजा कसं आहे, त्या आत्म्याला ते सांगायचं की नाही, दॅट मॅटर्स. माझा काही प्रश्न नाहीये आत्म्याला काय सांगायचं. उद्या समजा मी त्याने एक प्रश्न मला विचारला की बाबा तुमची अमुक अमुक गोष्ट, अमुक अमुक धन, अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे केल्यात, ओके, आणि मी आत्म्याला विचारलं आणि आत्माचा म्हणाला की मला सांगायचं नाहीये, तर मी नाही सांगणार, नाही सांगायचंय. म्हणजे आत्मा नकार पण देऊ शकतो. अरे बापरे. देऊ शकतो. तुम्ही म्हणलं मला सांगायचं नाहीये, ह्या माणसाला माणूस आहे तसाच आत्मा आहे ना, ते तो आत्मा झाला म्हणजे त्याचं ते सगळं बदलतं असं नाही होत. आणि ह्या माणसाला सांगायचं नाही असं असू शकतं. म्हणजे समजा मिसेस आली तर मी सांगेन, पण भाऊ आला तर नाही सांगणार, असू शकतं, असं अगदीच असू शकतं. सर मला शेवटचा प्रश्न तुम्हाला फक्त हेच विचारायचं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आज तुम्ही इतक्या प्रकारच्या सगळ्या ह्युमन कॉम्प्लिकेशन, जन्माच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा हे तसंच कंटिन्यू राहतं, ह्या सगळ्याच्या मधनं तुम्ही ॲज अ माणूस म्हणून काय शिकता? हां, तशी कसं आहे की आपण ज्या फील्डमधनं आहोत, ज्या कुठल्या फील्डमध्ये आपण आहोत, ते आपण लोकांसाठी काय करू शकतो, दॅट मॅटर्स. म्हणजे एखादा माणूस असेल डॉक्टर, तर तो मेडिकल हेल्प देऊ शकतो. लॉयर असेल, न्याय मिळवून देऊ शकतो. तर मी माझ्या फील्डमधनं काय करू शकतो, तर मी ॲस्ट्रॉलॉजर म्हणून करूच शकतो. बरोबर. पण जे लोक नाही आहेत जगात, त्यांची काही मी भविष्य नाही सांगू शकत, मग तिथे मी काय करू शकतो, तिथे मी हे करू शकतो. ओके, ह्याच्यामधनं लोकांचा फायदा खूप होऊ शकतो, विशेषतः इमोशनली सुद्धा. ओके, की बाबा आता एक केस अशी होती ज्याच्यामध्ये मला हे खूप परत हे होतं टचिंग, की त्या मुलाने सांगितलं की 10वी मी पास झालो, मला चांगले मार्क मिळाले होते आणि माझे वडील पेढे आणण्यासाठी म्हणून गेले आणि त्यांना तिथे काहीतरी विषारी जनावर चावलं आणि त्याच्यात ते गेले. ओके, हे त्याच्यासाठी त्याचे गिल्ट होतं त्याच्या मनात की अरे मी, म्हणजे माझ्यासाठी गेले वडील आणि गेले, हे गिल्ट होतं. ते मी आत्म्याला सांगितल्यावर आत्मा म्हणाला की माझी वेळ आली होती म्हणून मी गेलो, तुझ्यामुळे काही झालेलं नाही. आता इथे त्याचा गिल्ट क्लिअर झाला, तर हे मी लोकांसाठी करू शकतो, ह्याचं मला मानसिक समाधान जास्ती आहे. नाही, आणि अशी अनेक गिल्ट अनेक लोकांच्या मनात की अरे, आणि जसं तुम्ही हा किस्सा सांगितला तसं अनेक लोक की अरे अमुक एक व्यक्ती माझ्यासाठी बाहेर गेला आणि हे झालं, नाहीतर ह्या व्यक्तीशी माझं हे बोलायचं राहिलं आणि गेलं, हा व्यक्ती काहीच खबर न देता गेला आणि असं झालं. तर मला असं वाटतं कुठेतरी हे ॲट द एंड ऑफ द डे आपलं मन हलकं करणं आणि ह्या गिल्टमधनं बाहेर येणं, याच्यासाठी ह्या शास्त्राचा खूप चांगला वापर करायला पाहिजे. सो आज आम्हाला तरी एक कम्प्लिटली नवीन विषय आणि इतक्या लॉजिकल पद्धतीने तुम्ही सांगितलाय ना की मला असं वाटत नाही आज हे पॉडकास्ट बघितल्यानंतर कोणीही ह्याच्यावरती अशा पद्धतीने निगेटिव्ह पद्धतीने विचार करू शकेल. मी म्हणेन की जर इफ यू वॉन्ट टू टेस्ट की खरंच तुम्हाला हे काय खोटं वाटत असेल तर एकदा यू युअरसेल्फ टेस्ट
आणि जर तुम्ही टेस्ट केलं तर आम्हाला नक्की सांगा की तुमचे काय सगळे या गोष्टींवरती अनुभव आहेत. सर, आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून खूप 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 भारी वाटलं. द मोमेंट आपला हा विषय ठरला होता, आमची सगळी टीम सुपर एक्साइटेड होती की भाई हा खूप वेगळा विषय आहे आणि आम्हाला ह्याच्यावरती जाणून घ्यायचं होतं. आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. तुम्हाला गप्पा मारून आज कसं वाटलं ते सांगा. थँक्यू. एक तर मला हे सगळ्या गोष्टी लोकांना सांगता आल्या, मासेसला एका ह्याच्या थ्रू, तर ते फार महत्त्वाचं आहे. कारण इंडिव्हिज्युअली तर मी सांगतोच, पण पॉडकास्ट तू सांगितल्यावर अनेक लोकांना ते माहित लोकांपर्यंत होणार आहे. पोहोचतो. हो. ते ॲडव्हान्टेज आहे, त्याबद्दल मी पण खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. गप्पांचा प्रवास जरी आज इथे थांबत असला तरी जर तुम्हाला असं वाटतं की यार अभय सरांनी परत यावं, ॲस्ट्रॉलॉजीच्या काही विषयांवरती बोलावं, कारण ते ॲस्ट्रॉलॉजीचे विषय जर खूप छान सांगतात, खास करून रत्न असतील किंवा बाकीचे असतील, ग्रह असतील, दशा असतील, Matchmaking असेल. मॅच मेकिंग असेल. मॅच मेकिंग तर त्यांचा हातखंडा आहे. सो ह्या विषयांवरती जर तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी पुन्हा एकदा इथे येऊन गप्पा माराव्यात, तर प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. आणि भविष्य शाळेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.